तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, बांधकाम कामगार योजनेअंतर्गत आता नवीन रजिस्ट्रेशन किंवा जे रजिस्ट्रेशन जुनं तुम्ही केलेलं आहे त्याला जर रिन्यूअल करायचं असेल तर ते आता मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने बंद करण्यात आलेले आहे. म्हणजे आता बांधकाम कामगार योजनेच्या वेबसाईटवरती जाऊन जर तुम्ही बघितलं तर तिथे एक मेसेज सुद्धा येतोय, एक नोटीस तिथे लावण्यात आलेली आहे की आता हे ऑनलाईन पद्धतीने बंद करण्यात आलेले आहेत. मग मित्रांनो, आता नवीन रजिस्ट्रेशन किंवा जे जुने रजिस्ट्रेशन आहेत त्यांना जर रिन्यूअल करायचं असेल तर तुम्हाला कुठं करायला लागणार आहे, काय प्रोसेस राहणार आहे, त्याची कुठं जाऊन तुम्हाला करायला लागणार हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात सांगणार आहे. आणि मित्रांनो, नवीन रजिस्ट्रेशन जर कोणाला करायचं असेल तर त्यासाठी मूळ कागदपत्र कोणते लागतात हे मी तुम्हाला माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. आणि सोबतच मित्रांनो, कागदपत्रांमध्ये एक सर्टिफिकेट लागतं, तुम्हाला 90 दिवसाचं काम केलेलं सर्टिफिकेट लागतं, एक प्रमाणपत्र लागतं की 90 दिवस काम केलेलं आहे. तर ते सर्टिफिकेट सुद्धा मित्रांनो तुम्हाला कुठे मिळणार आहे आणि कशा पद्धतीने तुम्हाला ते भरायचं आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर मित्रांनो, छोटी व्हिडिओ आहे, शेवटपर्यंत नक्की पहा. आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आलेले असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. तर चला मग व्हिडिओला सुरू करूया. तर बघा मित्रांनो, आपण आता हे इमारत बांधकाम कामगार कल्याण योजनेची वेबसाईट आहे, इथे जर आलो आणि आता जर आपण इथं कन्स्ट्रक्शन वर्कर रजिस्ट्रेशन या टॅबवरती क्लिक केलं तर बघा वेबसाईट रिलोड होऊन पुन्हा तिथेच येते. तसंच मित्रांनो, जर आपण इथं रिन्युअलवरती जर क्लिक केलं तरी सुद्धा वेबसाईट पुन्हा रिलोड होऊन तिथंच येते. म्हणजे काय की आता हे ऑनलाईन पद्धतीने म्हणजे या वेबसाईटवरून हे बंद करण्यात आलेलं आहे, म्हणजे रिन्युअल किंवा नवीन रजिस्ट्रेशन. आता इथं सुद्धा तुम्हाला हे मेसेज बघायला मिळेल मित्रांनो, हे तुम्ही बघू शकता. इथं बघा, नव्यानं नोंदणी किंवा नूतनीकरण म्हणजेच न्यू रजिस्ट्रेशन किंवा नूतनीकरण रिन्युअल जर आपल्याला करायचं असेल म्हणजे अर्ज संगणक प्रणालीवर सादर करण्याकरिता संबंधित बांधकाम कामगारांनी आपल्या मूळ कागदपत्रासह नजीकच्या तालुका कामगार सुविधा केंद्रात उपस्थित राहावे. म्हणजेच काय मित्रांनो, आता जे तालुका स्तरावरती आहे ना, बांधकाम कामगारांसाठी सुविधा केंद्र स्थापित करण्यात आलेले आहेत. बऱ्याचशा ठिकाणी करण्यात सुद्धा आलेले आहे आणि काही ठिकाणी अजून काम प्रगतीपथावर आहे. आता मित्रांनो, तुम्हाला हे कुठं पाहायला मिळेल? तालुका स्तरावरती आहे बाबा. आपण आता तालुका तर खूप मोठा असतो, मग आपल्याला हे केंद्र कुठं पाहायला मिळेल तर ते कसं तुम्ही बघू शकता. तर त्यासाठी मित्रांनो काय करायचंय, इथे कॉन्टॅक्ट असचं ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळेल, यावरती क्लिक करायचंय. त्यानंतर इथे थोडंसं खाली यायचंय. आता बघा मित्रांनो, इथे तुम्हाला लिस्ट दिलेली असणार आहे, तालुका वर्कर फॅसिलिटेशन सेंटर ॲड्रेस आणि इनचार्ज कॉन्टॅक्ट डिटेल. म्हणजे तिथे जे कोणी इनचार्ज असेल त्यांचे कॉन्टॅक्ट डिटेल सुद्धा देण्यात आलेले आहेत आणि जे काही ॲड्रेस आहेत म्हणजे कोणत्या तालुक्यामध्ये कोणत्या लोकेशनला हे सुविधा केंद्र स्थापित करण्यात आलेले आहे त्याचे डिटेल्स इथे देण्यात आलेले आहेत. तुम्ही डायरेक्टली जर जाऊन बघायचं असेल तर तेही बघू शकता. इथे मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, अमरावती. किंवा मित्रांनो, इथे डाउनलोडचं एक ऑप्शन दिलेलं आहे, यावरती क्लिक करायचं आहे आणि इथे एक मित्रांनो तुम्हाला आता लिस्ट पाहायला मिळणार आहे. तुम्ही तर बघू शकता, अशा पद्धतीने तुम्हाला ही लिस्ट भेटणार आहे. तिला तुम्ही डाउनलोड करायची असेल तर करू शकता. तर इथं तुम्हाला पाहायला मिळेल मित्रांनो, टोटल मी सर्वात खाली घेतो 356 मित्रांनो इथे तालुके आहेत आणि त्यांचे ॲड्रेसेस दिलेले, लोकेशन्स कुठं कुठं असणार आहे, सुविधा केंद्र आहे बांधकाम कामगारांसाठी त्यांचे पिनकोड सहित दिलेले आहेत. तुम्ही इथं तुमचं चेक करू शकता, ठीक आहे ना. तुम्ही इथं फाइंड सुद्धा करू शकता, याला कंट्रोल F करून तुम्हाला फाइंड करता येईल. जसं मी आता इथे बघा औरंगाबाद सर्च करतोय तर इथे ते फाइंड होत आहे. तर या पद्धतीने तुम्ही चेक करू शकता आणि तुमचे पिनकोड इथे दिलेले आहे, तुम्ही पिनकोड सुद्धा फाइंड करू शकता. त्या पद्धतीने तुम्हाला पाहायला मिळेल मित्रांनो. इथे मग ॲड्रेस तुम्हाला भेटणार आहे, म्हणजे तुम्हाला इथे आता ॲड्रेस भेटणार आहे त्या सुविधा केंद्राचा. मग तुमच्या तालुक्यामध्ये कुठं ते सुविधा केंद्र आहे बांधकाम कामगारांचं तिथे तुम्हाला जायला लागणार आहे आणि तिथल्या जे इन्चार्ज आहेत त्यांचे कॉन्टॅक्ट सुद्धा समोर दिलेला आहे, कॉन्टॅक्ट नंबर. तुम्ही त्यांना फोन करा. आता मित्रांनो, तुम्हाला जे डॉक्युमेंट्स लागतात ते कोणते कोणते लागतात हे आपण बघूया. तर सर्वप्रथम मित्रांनो, तुम्हाला तुमचं मूळ आधार कार्ड लागतं. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला पासपोर्ट साईजचे फोटो लागतात, राशन कार्ड लागतं आणि मित्रांनो सर्वात महत्त्वाचं 90 दिवस काम केल्याचं प्रमाणपत्र लागतं. म्हणजे एक कॉन्ट्रॅक्टरकडनं तुम्हाला एक सर्टिफिकेट लागतं की ज्यावरती लिहिलेलं असायला पाहिजे की त्या कॉन्ट्रॅक्टरकडे तुम्ही कमीत कमी 90 दिवस काम केलेले, 90 दिवसापेक्षा जास्तचं काम केल्याचं सर्टिफिकेट लागतं. या 4 गोष्टी तुम्हाला मित्रांनो महत्त्वाच्या आहेत रजिस्ट्रेशनसाठी. आणि रिन्युअलसाठी मित्रांनो तुम्हाला राशन कार्ड सोडून बाकीचे तिन्ही डॉक्युमेंट्स लागतात. आता मित्रांनो तुम्हाला प्रश्न पडेल की आता हे 90 दिवस काम केल्याचं सर्टिफिकेट आम्हाला कसं मिळणार आहे किंवा आम्हाला ते फॉर्म कसा भरायचा आहे, कुठं फॉर्म मिळणार आहे, त्याचं फॉर्मॅट कुठं आहे. तर मित्रांनो, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला त्याचं फॉर्मॅट मिळून जाईल. ते तुम्हाला डाउनलोड करायचं आहे, प्रिंट करायचं आहे आणि त्याला मग भरायचं आहे. कशा पद्धतीने भरायचं आहे ते मी तुम्हाला इथे दाखवून देतोय. आता कोणाकडनं भरायचं आहे, तुम्ही तुमची माहिती लिहून घ्या आणि कॉन्ट्रॅक्टरकडनं त्याच्यावरती सिग्नेचर आणि स्टॅम्प घेऊन टाका. तर मित्रांनो बघा, हे सर्टिफिकेट अशा पद्धतीचं असते. याचं मी तुम्हाला एक
फॉर्मॅट इथं समोर तुम्हाला दाखवतोय आणि याचीच लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देणार आहे. तर मित्रांनो, याला तुम्हाला डाउनलोड करायचं आहे आणि प्रिंट करून त्यावरती माहिती भरवायची आहे आणि आपले जे कॉन्ट्रॅक्टर असतात त्यांच्याकडनं तिथं सिग्नेचर आणि स्टॅम्प घ्यायचा आहे. कशा पद्धतीने घ्यायचं आहे ते मी तुम्हाला दाखवून देतो एक सॅम्पल इथे. तर बघा मित्रांनो, इथे सर्वात पहिले तुम्हाला जावक क्रमांक, त्यानंतर जावक दिनांक म्हणजेच काय मित्रांनो, जावक क्रमांक असतं एक बिल नंबर, म्हणजे की त्या कॉन्ट्रॅक्टदारांनी आतापर्यंत किती असे सर्टिफिकेट इश्यू केलेले आहेत त्याचा नंबर असतो. ते स्वतः टाकणार. जो काही नंबर असेल तुम्ही त्यांना विचारून घ्या वाटल्यास, ते मग तुम्हाला सांगतील तर ते तुम्ही टाका. त्याचप्रमाणे मित्रांनो, जावक दिनांक म्हणजे सर्टिफिकेट कधी इश्यू केलं जाते, कोणत्या तारखेला सर्टिफिकेट तुम्हाला दिलं जातं ती डेट इथे येणार आहे. त्यानंतर मित्रांनो एक फोटो येईल. फोटो इथे लावायचा आहे या ऑप्शनमध्ये, या जागेवरती जिथे फोटोची जागा दिलेली आहे. आणि त्यानंतर मित्रांनो, फोटोवरती सिग्नेचर असायला पाहिजे कॉन्ट्रॅक्टदाराची, अर्धी फोटोवरती अर्धी खाली. आणि त्याचप्रमाणे स्टॅम्पसुद्धा अर्धा फोटोवरती आणि अर्धा खाली. यामध्ये दिलेला नाही आहे, बट माहिती तुम्ही लक्षपूर्वक ऐका, तुम्हाला मी सांगतोय. आणि त्यानंतर मित्रांनो, वरती जे काही ऑप्शन दिलेला आहे, तपशील दिलेला आहे, तो कॉन्ट्रॅक्टदाराचा आहे म्हणजे ठेकेदाराचा आहे. त्याचा फर्मचं नाव असणार आहे, त्याचं स्वतःचं नाव असणार आहे, त्यांचं जे रजिस्ट्रेशन नंबर तो असणार आहे, कोणत्या विभागाअंतर्गत त्यांनी रजिस्ट्रेशन करून घेतलेलं आहे ते असणार आहे. ही माहिती असणार आहे, ती कॉन्ट्रॅक्टदार तुम्हाला आरामात देईल. तुम्ही त्यांना भेटा आणि त्यांच्याकडनं ही माहिती घ्या. त्यानंतर खाली येणार आहे मित्रांनो तुमची स्वतःची माहिती. दुसऱ्या भागामध्ये येणार मित्रांनो बांधकाम कामगाराचा तपशील. यामध्ये तुमचं स्वतःचं नाव असणार आहे, तुमचं वय असणार आहे, तुमचा पत्ता असणार आहे, गाव तालुका पूर्ण टाकायचा आहे तुम्हाला, यामध्ये पिनकोड टाकायचा आहे. त्यानंतर मित्रांनो कामाचा प्रकार असणार आहे की तुम्ही कोणत्या प्रकारचं काम करताय. ठीक आहे, जे काही तुमचं काम असेल, जसं इथं सुतार कामगार दिलेले त्या पद्धतीने तुम्ही जे काही काम करत असणार त्याचं तुम्हाला सर्टिफिकेट पाहिजे ते इथं लिहून घ्यायचं आहे. त्यानंतर मित्रांनो कामाचा कालावधी, आता कुठून तुम्ही कुठपर्यंत म्हणजे किती दिवस, कोणत्या तारखेपासून कोणत्या तारखेपर्यंत तुम्ही काम केलेलं आहे ते इथे टाकायचे आणि त्याचे एकूण दिवस किती होतात ते इथं लिहायचे. जसं इथं 118 दिवस झालेले आहेत, ब्रॅकेटमध्ये 90 दिलेले आहे, याप्रमाणे तुम्हाला लिहायचं आहे. आणि सर्वात खाली येणार मित्रांनो की सध्या कामगार कुठं काम करतोय, त्याचं ठिकाण काय आहे, त्याचा पत्ता काय आहे, तो इथं द्यायचा आहे. त्यानंतर पुन्हा कॉन्ट्रॅक्टदाराचं स्टॅम्प असणार आहे, शिक्का असणार आहे. या पद्धतीने तुम्हाला हे फॉर्म भरायचा आहे. या पद्धतीने तुम्हाला हे सर्टिफिकेट भरून घ्यायचं आहे. कॉन्ट्रॅक्टदाराकडनं भरून घ्या किंवा तुम्ही स्वतः भरून त्यांच्याकडनं सिग्नेचर स्टॅम्प घेऊ शकता. तर हे 4 डॉक्युमेंट्स तुम्हाला महत्त्वाचे आहेत आणि हे घेऊन तुम्हाला नजीकच्या तुमच्या तालुका स्तरावरच्या बांधकाम कामगार सुविधा केंद्रामध्ये घेऊन जायचंय आणि तिथून तुम्हाला आता नवीन रजिस्ट्रेशन करायचं किंवा रिन्युअल करायचंय. तर मित्रांनो, दिलेली माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद मित्रांनो.